फक्त 2 पदार्थ वापरून स्वादिष्ट आणि पौष्टिक स्नॅक्स हे करायला एकदम सोपं आहे. कोणीही बनवू शकतं. घरामध्ये प्रत्येकाच्या हे 2 पदार्थ नक्कीच असतात. केव्हाही बनवू शकता. 2 पदार्थ चवदार, साधे, सोपे, सरळ आणि पौष्टिक. खूप साऱ्या पदार्थांची आणि खूप साऱ्या वेळेची ह्यासाठी आपल्याला अजिबात गरज नाही आहे. चटकन बनणारा आणि पटकन फस्त होणारा हा पदार्थ आपण आज माझ्या किचनमध्ये बनवणार आहोत. चला तर मग मी मोक्षदा तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत करत आहे. सुंदर, चविष्ट, पारंपरिक, पौष्टिक पदार्थ. इथे एक भांडं घेतलेलं आहे मी. आता ह्या भांड्यामध्ये 1 कप पाणी ओतत आहे. तुम्ही इथं कपाच्या मेजरिंग कपाच्या ऐवजी तुम्ही वाटी पण वापरू शकता. आता आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि ह्या गॅसवर आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे. गॅस कमी करूयात. पाणी उकळलेलं आहे. आता आपल्याला 1 कप, ज्या कपाने पाणी मोजले त्याच कपाने आपल्याला इथं गूळ घालून घ्यायचा आहे. आता गरम पाण्यात आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे. आपल्याला आलेला फेस म्हणजेच ही मळी आहे आपल्याला काढून घ्यायची आहे. हे अशा प्रकारे आपण घाण आलेला जो फेस आहे ह्या पाण्यावर आपल्याला काढून घ्यायचा आहे. ही मळी आहे. ज्यावेळेस गूळ बनवतात त्यावेळेस ही मळी तशीच राहिलेली असते आणि हे घाण आहे ऊसाचं, त्यामुळे मी ही काढून घेतात. एक बाउल घेतलेला आहे. आता ह्या बाउलमध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे इथं तुम्ही कपाच्या ऐवजी वाटी पण घेऊ शकता. यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे. छानपैकी ह्या गुळाच्या पाण्याला उकळी आलेली आहे पहा. इथं सर्व गूळ वितळलेला आहे आणि वितळून मस्तपैकी ह्याचं पाणी झालेलं आहे, गुळाचं पाणी. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला थंड होऊ द्यायचं आहे. इथे 1 चमचा बडीशेप आणि 1 मोठी विलायची आहे, हिरवी विलायची. हे दोन्ही मी वाटून घेणार आहे. आता आपल्याला हे दोन्ही थोडंसं भाजून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी थंड झालेलं आहे. आता हे गुळाचं पाणी आपण गाळून, इथं गुळाचं पाणी गाळून घेऊया, म्हणजे जो कचरा आहे तो कचरा अडकला जाईल. पाणी थंड करून घेऊयात. हा पदार्थ लहान मुलांसाठी अत्यंत पौष्टिक आहे. गूळ हा उष्ण असतो, त्यामुळे हा पदार्थ थंडीत खाणं खूप आपल्या शरीराला उपयुक्त आहे. थंडीमध्ये गुळाचे पदार्थ खाणं त्यामुळेच हितकारक असतं. आता हा नेहमीचाच खलबत्ता आहे माझा. आता ह्या खलबत्त्यामध्ये मी भाजलेली जी विलायची आणि हे आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेत आहे. आपल्याला हे जाडं वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक करायचं नाही आपल्याला. ही आजी किंवा आपले वयस्कर माणसं जे लहानपणी आजी असायची, काकू असायच्या, ह्या महिला पदार्थामध्ये गुळासोबत सुंठ, बडीशेप आणि विलायची असं कॉम्बिनेशन वापरत असत. त्यामुळे पुरणाला एक विशिष्ट प्रकारची चव यायची. आणि जी हरभऱ्याची डाळ असते ती पचायला खूप जड असते. ह्या बडीशेपमुळं हरभऱ्याची डाळ किंवा आपण जे गव्हाचं पीठ आहे तर ते पचायला हलकं होतं आणि स्वादिष्ट तर लागतंच. त्यामुळे अगोदरच्या महिला गुळासोबत सुंठ आणि बडीशेपचं कॉम्बिनेशन यूज करत असत. आता इथं पहा, अशा प्रकारे मी सुंठ आणि बडीशेपची पूड करून घेतलेली आहे. काढून घेऊयात. या पिठामध्ये आपण हे टाकून घ्यायचं आहे.
आता थोडं थोडं करत आपल्याला हे गुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये, पिठामध्ये. आपल्याला 1 कप गुळाच्या पाण्याला साधारणतः 2 कप पीठ लागेल. जर तुम्ही वाटीने मोजून घेत असाल तर 2 वाट्या पीठ लागेल. इथं मी 1 चमचा तूप टाकलेला आहे. आता आपल्याला घट्ट मळून घ्यायचा. आता हे बनवलेलं पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिट जवळपास रेस्ट करायला ठेवायचं आहे. इथं आपण रेस्ट करायला ठेवून देऊयात. इथं 20 मिनिट झालेले आहेत. पीठ अशा प्रकारे झालेलं आहे. आता आपल्याला हा गोळा अशा प्रकारे करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे. आणि याला गोल चपातीच्या आकारात लाटून घ्यायचं आहे. आपल्याला इथं तेल किंवा तूप लावण्याची अजिबात गरज पडलेली नाही. पीठ अगदी असंच पाहिजे आपल्याला इथं घट्ट. आता यावर आपल्याला तीळ पसरून टाकायचे आहेत. आणि हे बेलण्याने आपल्याला दाबून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आता हे पडलेले खाली आहेत ते असे हाताने पसरून घेऊयात. आणि ही खालची बाजू परत याच्यावर टाकून परत एकदा दाब देऊन आपल्याला हे अशा पद्धतीने फिरवून घ्यायचे आहेत. म्हणजे खालचे तीळ पण चिटकतील आणि वरचे तीळ पण चिटकतील. इथं बघू शकता खालून पण तीळ चिटकलेले आहेत. परत जिथं जिथं नाही चिटकले असं वाटत असेल तर थोडेफार तीळ आपण अशा प्रकारे पसरून परत एकदा बेलण्याने फिरवून घ्यायचं आहे. आता असे काप काढून टाकूयात आपण. हे परत वापरता येतील, आपल्याला टाकवायची गरज नाहीये. इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपण इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. अगदी तेल छान कडकडीत आपल्याला इथं गरम करायचं आहे. आणि तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला हे टाकून द्यायचं आहे. आपण थोडंसं टाकून पाहूयात, चेक करूयात. गरम झालेलं आहे. हे पहा लगेचच वर आलेलं आहे. तर आपण हे कापून ठेवलेले आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत. थोडासा गॅस मीडियम ठेवूयात.
एकाच वेळी 7 ते 8 अशा प्रकारे तुम्ही इथं तळून घेऊ शकता. तळल्यानंतर आपोआप हे वर येतात. इथं बघू शकता तुम्ही. तळून वर आल्यानंतर आपण ह्याला गॅस बारीक करून घेऊयात. मंद आचेवर ह्याला 5 ते 7 मिनिट आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता हे खरपूस रंगामध्ये तळून झालेले आहेत. इथं पाहू शकता असा कलर यायला पाहिजे. बिस्किटांसारखा हा कलर आलेला आहे. आता हे तळलेले आहेत, आपण काढून घेऊयात. हे पहा किती सुंदर खुसखुशीत आपले स्नॅक्स तयार झालेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल मोक्षदाच किचन. लाईक आणि सबस्क्राईब.